कोडोलीतील बिरदेव मंदिर परिसरात राहणाऱ्या अक्काताई गावडे आज वयाच्या 90ीत आहेत. पती आणि तरुण मुलाच्या अकाली निधनानंतर खचून न जाता अक्काताईंनी सून आणि 6 नातींचा मोठ्या कष्टानं सांभाळ केला. फाटक्या संसाराला ठिगळं लावत जगणाऱ्या अक्काताईंच्या डोक्यावरचं छप्पर कधीही कोसळेल अशा अवस्थेत होतं. इंद्रजित देशमुख काका यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजासाठी काम करणाऱ्या वारणा, कोडोली आणि सातवे परिसरातील शिवम साधकांनी अक्काताईंसाठी घरकुल उभा करून देण्याचा संकल्प केला. सर्व शिवम साधकांच्या प्रयत्नातून नुकतीच या संकल्पाची पूर्ती झाली आहे. शिवमचे संस्थापक इंद्रजित देशमुख काका यांच्या उपस्थितीत अक्काताई आणि त्यांच्या कुटुंबियांनी ऋणानुबंध या घरकुलात प्रवेश केला. यावेळी बोलताना इंद्रजित देशमुख यांनी आज समाजामध्ये तरुणांबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही, पण तरुणांमध्ये विधायक विश्वास निर्माण केला तर त्यांच्याकडून बलशाली भारताचं स्वप्न साकारू शकतं हे शिवमनं दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. ही जी लेकरं माझ्यासोबत काम करत आहेत ती देश घडवणारी आहेत, बलशाली भारताचं स्वप्न बघणारी आहेत. यांच्या मनामध्ये विकृती येणार नाही, हे ट्रोलर्स कधीच होणार नाहीत, यांची माती कधीच भडकणार नाहीत. हे दगडांची मातीची घरं तर बांधताच आहेत, पण लोकांच्या हृदयामध्ये पण आपलं एक स्थान निर्माण करून नव्या भारताचा युवक हा संवेदनशील आणि रचनात्मक मार्गाचा कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण या घराच्या माध्यमातून ही पोरं करतात. शिवम परिवाराच्या वतीनं अक्काताईंबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्यातील मिंचे बुद्रुक, भाटिवडे, राधानगरी तालुक्यातील आमजाई भरवडे, कागल तालुक्यातील मुरगुड, करवीर तालुक्यातील मांढरे आणि सावर्डे इथल्या गरजूंना ऋणानुबंध मायेचं घर या उपक्रमांतर्गत घरकुलं उभा करून देण्यात आली आहेत. अक्काताई गावडे यांच्या गृहप्रवेशावेळी गावडे कुटुंबियांसह जिल्ह्यातून आलेले शिवम साधक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.